धनंजय मुंडेंचा मान परळीकरांनी राखला आणि गंगाखेडच्या मतदारांनी सुद्धा त्यांच्या बहिणीला जिंकवलं. आता हे सगळं नेमकं काय समजावून सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. परळीच्या झालेल्या बदनामीला इथली जनता मतपेटीतून उत्तर देईल, हा विश्वास धनंजय मुंडेंनी मलिकपुरा इथल्या प्रचारसभेत बोलून दाखवला होता. पण धनंजय मुंडेंचं हे म्हणणं परळीकरांनी आज सार्थ ठरवलेलं दिसतंय. कारण परळीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचा विजय झालाय. त्यामुळे पक्षानं स्टार प्रचारक केलं असूनही धनंजय मुंडेंना परळीबाहेर कोणीही बोलावलं नव्हतं. आणि त्यामुळे धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यातही सभा झाल्या नाहीत. त्यांनी परळीत अगदी कोपरा सभा, पारावरच्या सभा घेतल्या. आणि बीड बाहेर फक्त परभणीच्या गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंनी आपली बहीण उर्मिला केंद्रेसाठी प्रचारसभा घेतली होती. तरीही पक्षानं तिसऱ्या क्रमांकावर स्टार प्रचारक पदाचा मान दिला, तरी राज्यातील इतर सहकाऱ्यांनी धनंजय मुंडेला सभेला बोलावलं नाही व धनंजय मुंडेच तिथे गेले नाहीत. हे कोडं आहे. पण मागील 1.5-2 वर्षांपासून टीकेचे धनी ठरलेले आणि राजकीय वर्तुळात वाईट नजरेने पाहिल्या जाणाऱ्या सगळ्यांनाच धनंजय मुंडेंनी आपल्या कामातून, नेतृत्वातून आणि परळीच्या नगरपरिषदेच्या निकालातून उत्तर दिले. आता परळीचा निकाल आधी समजून घेऊयात. तर परळीमध्ये महायुतीचे 25 उमेदवार विजयी झालेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2, MIMचा 1 उमेदवार आणि अपक्ष 4 अशी ही आकडेवारी आहे. आता परळी वैद्यनाथमधली जर नगराध्यक्षपदाची निवडणूक म्हटली तर नगराध्यक्षपदाच्या दावेदार कोण होत्या, उमेदवार कोण होत्या? पद्मश्री धर्माधिकारी, ज्या महायुतीच्या उमेदवार होत्या. घड्याळाच्या चिन्हावर त्या निवडणूक लढल्या आणि ज्यांना 2891 मतही मिळाली होती. अजूनही शेवटच्या 2 फेऱ्या शिल्लक आहेत, पण त्यांची आकडेवारी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. दुसऱ्या ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या त्या होत्या संध्या देशमुख, ज्या खरंतर तुतारी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवलं आणि त्यांना 12,429 मतं मिळाली. आणि मग पंजाच्या ज्या उमेदवार होत्या त्याला 8,552 मतं मिळाली. तर घड्याळाच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या 1,562 मतांनी विजयाच्या उंबरठ्यावर आहेत, म्हणजे तितक्या लीड नाहीत आणि अजूनही 2 फेऱ्या शिल्लक आहेत. त्यामुळे बीडच्या नगराध्यक्षपदी या पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी याच बसतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. आता येऊयात धनंजय मुंडेंबद्दल. धनंजय मुंडेंनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं. आता हे म्हणण्यामागचं कारण असं की पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात अजितदादांनी परळी वगळता इतर सर्व नगरपालिकांसाठी नगरपरिषदांसाठी प्रचार केला. पण परळी नगरपरिषदेची सर्वस्वी जबाबदारी ही धनंजय मुंडेंनी आपल्या खांद्यावर घेतली. एकट्यानं गावागावात जाऊन आधी म्हटल्याप्रमाणे पारावरच्या सभा, कोपरा सभा अशा सभा घेतल्या. जवळपास डझनभर सभांना धनंजय मुंडेंनी हजेरी लावली आणि आपल्या भाषणांमधून परळीच्या विकासाचे मुद्दे आणि परळीच्या बदनामीवर भाष्य केलं. आता बदनामीबद्दल बोलतोय म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आलं. या हत्याकांडातला जो आरोपी आहे किंवा ज्याला मास्टरमाइंड म्हटलं जातं, त्या वाल्मिक कराड कनेक्शनमुळे खरंतर धनंजय मुंडे अडचणीत आले. आणि याच धनंजय मुंडेंवर मीडिया ट्रायल झालं, त्यावरही मुंडेंनी आपल्या प्रचारसभांमधून जोरदार उत्तर दिलं. विशेष म्हणजे यंदा परळीत धनंजय मुंडेंना त्यांची बहीण आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची सुद्धा साथ लाभली. आणि परळीत महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह महायुतीच्या सर्वच उमेदवारांच्या पाठीशी परळीकर खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास त्यांनी दाखवला. आणि मग धर्माधिकारी विजयी झाल्यानंतर ज्यावेळी खरंतर धनंजय मुंडेंना माध्यम प्रतिनिधींनी याविषयी विचारलं, त्यावेळी परळीतील विजयाचं श्रेय त्यांनी परळीतल्या मतदारांना दिलं. धनंजय मुंडेंनी म्हटलंय, परळीला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी जो डाव टाकला होता, आज परळीकर जनतेनं तो उलटून लावलाय. ज्यांनी माझ्यावर टीका केली त्या लोकांना परळीच्या मायबाप जनतेनंच धडा शिकवला, असं परळीचे आमदार धनंजय मुंडेंनी म्हटलंय. आता परळीबद्दल बोलल्यानंतर आपण जाऊयात बहिणीच्या मतदारसंघात धनंजय मुंडेंनी कसा आपला मान कायम ठेवला. धनंजय मुंडे परळीचा विजय साजरा करण्यासाठी शब्द दिल्याप्रमाणे परभणीतल्या गंगाखेडमध्ये पोहोचले. कारण धनंजय मुंडेंची बहीण उर्मिला केंद्रे ही गंगाखेड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवार होती. उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यावेळच्या रॅलीला आणि त्यानंतर एका आयोजित प्रचारसभेला असं मिळून 2दा धनंजय मुंडेंनी बीडची वेस ओलांडली होती. आणि अगदी परभणीच्या गंगाखेडमध्ये जाऊन बहिणीच्या विजयासाठी मतदारांना आवाहन केलं होतं. आणि उर्मिलाताई जिंकून आल्यानंतर गंगाखेडच्या विकासासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करण्याची जबाबदारी घेईन असा शब्द दिला होता.
आणि त्यानंतर आज धनंजय मुंडेंनी परळीतल्या विजयाचं आणि बहिणीच्या विजयाचं सेलिब्रेशन हे गंगाखेडमध्ये केलंय. आणि बहिणीच्या विजयी मिरवणुकीत सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत धनंजय मुंडे सहभागी झालेत. त्यामुळे धनंजय मुंडेंनी एक प्रकारे जे त्यांना निगेटिव्ह बघितलं जात होतं त्याला मात्र आपल्या पॉझिटिव्ह निकालातून किंवा नगरपरिषद परळीची जिंकून कशा पद्धतीने उत्तर दिलं हे आपण पाहतोय. तरी आपल्याला याविषयी काय वाटते? आपली मतं कमेंट